हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9, 10 एकत्र याचं भाषांतर केलं आहे. हा कुणी अनुवाद केलाय, कुठून छापला आहे आणि प्रकाशक आहेत सर्वदेशीय आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि खाली हे मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता पुण्यात्म्यांनो, इथून आपण सुरुवात करू. हे पहा, या इथून प्रारंभापासून घेऊया आपण. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1च्या मंत्र क्रमांक 1 मध्ये हे पहा, हे परमात्मन म्हणजे परमात्म्याची महिमा चाललेली आहे. मग ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1च्या मंत्र नंबर 2 मध्ये हे परमात्मन आप आहे ना परमात्म्याच्या विषयी. 3 नंबरच्या मंत्रामध्ये हे परमात्मन, 4 नंबर मंत्रमध्ये हे परमात्मन, 5 नंबर मंत्रमध्ये हे परमात्मन, 6 नंबरमध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6 मध्ये हे परमात्मन म्हणजे परमात्म्याचा महिमा वेदात वर्णन केलेला आहे. आता या आर्य समाजाच्या दयानंदच्या चेल्यांना लक्षात आली दयानंदांची चलाखी की महर्षी दयानंद तर निराकार म्हणतायत भगवानाला आणि साकार म्हटले इथे, तर त्यांचा पवित्रा बदलला. तिथे भगवान लिहिणं बंद केलं, पुरुष लिहायला सुरुवात केली. आता पुरुष म्हणजे स्वतः दयानंद म्हणतायत की पूर्ण परमात्माच आहे. तर ही संकल्पना आता स्पष्ट करूया. आता परमात्मा म्हणतायत, नो मन सूत उलझिया ऋषि रहे जख मारे, सतगुरु ऐसा सुलझा दे उलझन दूजी बारे. ह्या नकली लोकांनी या आध्यात्मिक मार्गाच्या, या आध्यात्मिक ज्ञानाच्या 9 मन सूताचा गुंता करून टाकला. सूत एक कच्चा धागा असतो ज्याने विणकर कपडे विणतात. तर परमात्म्याला माहीत होतं की विणकरांना माहीत असतं की 1 किलो सुताचा जर गुंता झाला तर 1 हप्ता जाईल त्यांचा वाया. ते तोडू शकत नाहीत, त्याची गाठ पडते आणि गाठ पडली तर कपडा नीट बनत नाही, त्याची जाळी बनते. तर पूर्ण दिवस हळूहळू उलगडत बसतात. परमात्मा म्हणतायत 1 किलो सूत एवढं दुःखी करतं. आणि या अज्ञानी लोकांनी तर 9 मन सुताचा गुंता करून टाकला या अध्यात्म मार्गाच्या. पण म्हणतायत की सतगुरु ऐसा सुलझा दे, 9 मन सूत उलझिया ऋषि रहे जख मारे. आणि सद्गुरु ऐसा सुलझा दे उलझे ना दूजी बार. आता याचा असा गुंता सोडवतील दास. परमात्म्याने दिलेल्या ज्ञानाला ह्या कलियुगात तर गुंता होणार नाही. आता भक्ती कोणी करो किंवा ना करो. आता पहा यजुर्वेद. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे महर्षी दयानंद सरस्वती द्वारा याचा अनुवाद आहे आणि हे इथून प्रकाशित आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता ह्या यजुर्वेदातील अंतिम मंत्राला पाहूया. अंतिम मंत्र अंतिम अध्यायातील. आता हे वेदज्ञानही ब्रह्मदेव देत आहेत. हा आहे यजुर्वेद भाषा भाष्य 44वा अध्याय. आता तुम्हाला 15 मंत्र दाखवणार आहे. हा वेदज्ञानदाता स्वतःबद्दल पण सांगतो आहे की माझं ओम नाव आहे. ओम क्रतोस्मर क्लिबेस्मर कृतस्मर. आणि मग इथे सांगितलं आहे 16व्या मंत्रामध्ये की त्या परमात्म्याचं अग्ने नय सुपथा राये म्हणजे सुपथा म्हणजे सच्चा भक्तिमार्गाने परमात्म्याच्या अग्ने म्हणजे परमात्म्याच्या सच्चा भक्तीने त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आणि माझा हा ओम मंत्र आहे
हे तर आपल्याला सांगितलं. तर ह्या 17व्या श्लोकात दोन्हींची संकल्पना स्पष्ट केली याने, आपलीही आणि त्या पूर्ण परमात्म्याचीही. पहा, हा 44वा अध्याय आणि मंत्र नंबर हा 17. यामध्ये हा पुरुष शब्द आहे, पुरुष, आणि याचा अनुवाद केलाय महर्षी दयानंदांनी. हे मनुष्यो, जिस ज्योत स्वरूप रक्षक मुझसे, ज्योत स्वरूपी हा काळ आहे, ब्रह्म आहे, ज्याला ज्योत निरंजन म्हणतात. हा वेदज्ञान देतोय, बोलतोय. अविनाशी यथार्थ कारणाने आच्छादित मुखासारख्या अंगाचा प्रकाश केला जातो. आणि जो तो आहे प्राण आणि सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. हे पहा, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. तो आहे परोक्ष रूप आहे, म्हणजे गुप्त आहे. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म, खम ओम. मी ब्रह्म आहे, खम, खम म्हणजे वरती, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात राहतो. माझं ओम नाव आहे. हे पहा, माझं तर ओम नाव आहे. पूर्ण परमात्मा आहे, तो सूर्यमंडळामध्ये म्हणजे वरच्या लोकमध्ये गुप्त राहतो. आणि इथे म्हणतो अहम, अहम मी, प्रकाश के तुल्य व्यापक ब्रह्म. ब्रह्म नाही लिहिलं, मैं ब्रह्म हूं असं लिहायला हवं होतं. असं माझं एक ओम नाव जाणा. हे सिद्ध झालं की पुरुष म्हणजे हे स्वतः म्हणतायत पूर्ण परमात्मा. आता आपण परत पाहू ऋग्वेद मंडल नंबर 9. आता आपण यजुर्वेद ठेवला आणि ऋग्वेद परत घेतला, आणि हे तेच प्रकाशक त्यांनी हे तिथून आता आपण इथपर्यंत आलो होतो वाचत वाचत. इथपर्यंत तर त्यांनी ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 6 पर्यंत आपण आलो होतो. यांनी इथे परमात्म्याची माहिती सांगत असताना ही परमात्म्याविषयी जाणकारी आहे. परंतु ह्या 7व्या श्लोकात हे परमात्मा, इथे पहा 5व्यामध्ये हे परमात्मन, 4थ्यामध्ये हे परमात्मन, 3ऱ्यामध्ये हे परमात्मन, 2ऱ्यामध्ये हे परमात्मन, आणि आता इथे येऊन ते मग विचलित झाले. त्यांना आठवण आली 6व्यात पण हे परमात्मा, आणि 7व्यात लिहिलं त्या पुरुषाला, त्या परमात्म्याला लिहिणं बंद केलं जाणून बुजून. आता पहा 8व्यामध्ये काय आहे, त्या पुरुषाला, त्या पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरणा करतात. म्हणजे एक अशी स्थिती तयार होते की धर्माचं नुकसान होतं, तर परमात्मा प्रेरित होऊन दुःख पाहून आपल्या भक्तांचं ते तिथून चालत येतात, इथे लीला करतात. 3 प्रकारच्या स्थितीमध्ये, 3 प्रकारच्या शरीराच्या स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण करतात, धारण पोषण करतात. त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा समजा, उग्रगती प्रेरणा करतात. आणि भासमान शरीराला, तो आहे पुरुष. भासमान म्हणजे तेजस्वी शरीराला, सुंदर शरीराला, तो आहे पुरुष. म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. चांगलं तेजस्वी शरीर आहे परमात्म्याचं. आता पुढे पहा, इथे काय होतं की ज्यात त्या शरीरात, ते शरीर कसं असतं, ते शरीर ज्यात 3 प्रकाराचे दुसऱ्यांना वारण करणारे मधुमेह शरीर मिळते. आता पुण्यात्म्यांनो इथे पहा, आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये आपण आलो आहोत. यात काय लिहिलंय, ऊस सोम कच्चं सोडलं नाही परमात्म्याने, त्या सोम स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला. आता इथे परमात्म्याला लिहिलं तर खूप छान झालं असतं. हे सोम म्हणजे हे स्वतः पहा, यांच्याच ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 1 मध्ये ह्या सोमचा अर्थ आहे, सोम अक्षर आहे, याचा अर्थ परमात्मा केलाय. तर ह्या दृष्टिकोनाने आपण परमात्मा शब्द कुठेही लिहू शकतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आणि मंत्र 9 मध्ये. आता इथे शिशु रूप आहे, शिशु. धेनव म्हणजे गाय, श्रीणंती म्हणजे त्याचं धारण पोषण करणारी. इथे पहा, त्या सौम्य स्वभावाच्या पुरुषाला म्हणजे त्या अमर परमात्म्याला जो शिशु रूप धारण करून प्रकट होतो. अभि अधन्या, अभि म्हणजे सर्व प्रकारचे, म्हणजे पूर्णपणे,
अधन्या म्हणजे अहिंसनीय नाही, न व्यायलेली. धेनव म्हणजे गायी. आणि त्यांची तृप्ती करतात. यांना तर हे माहीतच नव्हतं हातापायाचं. यांचा तर खोडसाळपणा करण्याचा मतलब होता, पण परमेश्वराने सत्य लपू दिले नाही. म्हणतात, चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पानी में वो गड्ढे हुआ ऊपर आवे न सच्चाई छनी ना. खूप प्रयत्न केला उलटं पुलटं करण्याचा. तो पुरुष फलाना पुरुष. इथे स्पष्ट लिहिलंय की त्याला म्हणजे अधन्या. अधन्या म्हणजे न व्यायलेली. आणि अभि म्हणजे पूर्ण कंप्लीट, म्हणजे कुमारी अनटस्ट, जिला बैलाने स्पर्श केला नाही. कुमारी गाय. यातून हे स्पष्ट झालं. पुन्हा पहा, त्या परमात्म्याला समजा जो शिशुरूप धारण करून प्रकट होतो. अधन्या म्हणजे सर्व प्रकारे अहिंसनीय, म्हणजे न व्यायलेली. गायी म्हणजे कुमाऱ्या गायींपासून त्याला तृप्ती करतात, त्याच्या पालनपोषणाची लीला करतात. बोलो सतगुरुदेव की जय हो. आता पुण्यात्म्यांनो, एकदा पहा तुमच्यावर मालकाची किती कृपा आहे. खूप गरमी होती. म्हणतात लेकरांचं दुःख भगवानाला बघवलं जात नाही. आणि किती छान वातावरण तयार केलं. माझी मुलं माझा महिमा ऐकतील, त्यांची आत्मा प्रफुल्लित होईल, यांची चूक सुधारेल. एकदा गोरखनाथ आणि कबीर परमेश्वरांची चर्चा झाली. गोरखनाथजी पुण्यात्म्यांनो हे जे सिद्ध पुरुष आहेत, ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, ते मोक्ष प्राप्त नाहीयेत. ह्यांना ह्या 4 मुक्तींपैकी एक मुक्ती प्राप्त होत असते. आणि काही असे असतात की जे पितृलोकात विराजमान आहेत, ते तिथून हवं तेव्हा येऊ शकतात. हवं ते रूप घेऊन त्यांना कोणी ओळखू शकत नाही. स्वामी रामानंदजी यांचा खूप बोलबाला होता आणि विष्णू परंपरेचे ते प्रचारक होते. विष्णूजींचा प्रचार खूप झाला. तेव्हा ह्या नाथांना चिंता पडली, जे शिवजीचे उपासक आहेत तमोगुणाचे. तर हे गोरखनाथही शिवजींचे उपासक होते. तर त्यांनी येऊन रामानंदजींच्या बरोबर गोष्टी करायचा निर्धार केला. आता त्यांना हे नव्हतं माहीत की हे गोरखनाथजी आहेत. एक सिद्ध आहेत खूप मोठे, रामानंदजींबरोबर चर्चा करू इच्छितात. रामानंदजी घाबरून गेले की या सिद्धांजवळ जंत्रमंत्र सिद्धी असते आणि हा सिद्धी दाखवेल, मला खोटं ठरवेल आणि लोक टाळ्या वाजवतील. हे घ्या, गोष्ट कामातून गेली. एकदा गोरखनाथ आणि कबीर परमेश्वरांची चर्चा झाली. गोरखनाथजी पुण्यात्म्यांनो हा जो सिद्ध पुरुष आहे, ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, त्यांना मोक्ष वगैरे मिळालेला नाहीये. त्यांना ह्या 4 मुक्तींपैकी एक प्राप्त होत असते. आणि काही एक असे असतात की जे पितृलोकात विराजमान असतात, तिथून हवं तेव्हा येऊ शकतात. हवं ते रूप घेऊन त्यांना कोणी ओळखू शकत नाही. स्वामी रामानंदजी यांचा खूप बोलबाला होता आणि विष्णू परंपरेचे ते प्रचारक होते. विष्णूजींचा प्रचार खूप झाला. तर ह्या नाथांना चिंता पडली, जे शिवजींचे उपासक आहेत तमोगुणाचे. तर हे गोरखनाथ पण शिवजींची उपासक होते. तर यांनी येऊन रामानंदजींबरोबर गोष्टी करण्याचा निर्धार केला. आता त्यांना हे नव्हतं माहीत की हे गोरखनाथजी आहेत. हे सिद्ध आहेत खूप मोठे, रामानंदजींबरोबर चर्चा करू इच्छितात. रामानंदजी घाबरून गेले. ह्या सिद्धांकडे जंतरमंतर सिद्धी असतात आणि हे सिद्धी दाखवतील, मला खोटं ठरवतील, लोक टाळ्या वाजवतील. हे घ्या, गोष्ट कामातून गेली. एकदा गोरखनाथ आणि कबीर परमेश्वरांची चर्चा झाली. गोरखनाथजी पुण्यात्म्यांनो हे जे सिद्ध पुरुष आहेत, ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, त्यांना मोक्षप्राप्ती नाहीये. यांना या 4 मुक्तींपैकी एक प्राप्त झालेली असते. आणि काही एक असे असतात की ते पितृलोकात विराजमान असतात, तिथून ते त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे त्या रूपात येऊ शकतात. त्यांना कोणी ओळखू शकत नाही. स्वामी रामानंदजींचा खूप मोठा बोलबाला होता आणि वैष्णव परंपरेचे ते प्रचारक होते. विष्णूजींचा प्रचार खूप झाला. तर ह्या नाथांना चिंता पडली, जे शिवजीचे उपासक आहेत तमोगुणाच्या. हे गोरखनाथजी सुद्धा शिवजींचे उपासक होते.
तर त्यांनी येऊन रामानंदजींशी चर्चा करण्याचं मनावर घेतलं. आता त्यांना हे माहीत नव्हतं की हे गोरखनाथजी आहेत, एक सिद्ध आहेत रामानंदजींबरोबर चर्चा करणार. रामानंदजी घाबरून गेले की या सिद्धांकडे जंतरमंतर सिद्धी असतात आणि हे सिद्धी दाखवतील, मला फेल करतील आणि लोक टाळ्या वाजवतील, तर गोष्ट गेली कामातून. तर चिंतित झाले. परमात्मा कबीरजी आपल्याला सांगेनच मी उद्या परवाच्या सत्संगामध्ये, पण इथे एक थोडी लिंक सांगून ठेवतो की परमात्म्याने कोणत्याही आईच्या पोटी जन्म घेतलेला नाही. छोटासा सत्संग करूयात. तर कबीर परमेश्वरजी एक परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी रामानंदजींचे शिष्य झाले होते. पण काळाच्या दूतांची बोलणी ऐकायला लागू नयेत असं कोणी म्हणू नये म्हणून कबीरजींनी कोणाला गुरु केलं होतं. म्हणून रामानंदजींना म्हटलं होतं की तुम्ही माझे गुरु बनून राहा, त्यामुळे मर्यादा बनून राहील. जेव्हा चिंतित पाहिलं रामानंदजींना, परमात्मा म्हणाले की महाराजजी काय झालंय, काय अडचण आली आहे? परमात्मा म्हणाले चला पाहूया, जे होईल ते पाहूया, जावं तर लागेलच. रामानंदजींना जेव्हा हा धीर मिळाला तेव्हा ते म्हणाले की काही होणार नाही. जेव्हा या परमात्म्यानेच हे सांगितलंय, तर तिथे जाऊन पाहिलं गोरखनाथजींचं आसन वेगळं, रामानंदजींचं वेगळं. कबीरजी रामानंदजींच्या पायाजवळ एका सुयोग्य शिष्यासारखे खाली जमिनीवर धुळीत बसले. लहान वयाचे बालक, 5, 7, 10 वर्षांचे. आता गोरखनाथजी म्हणाले रामानंद चर्चा करा माझ्याबरोबर. लहानसं बालक वैष्णव साधूसारख्या रूपामध्ये, अगदी तसंच रूप, कपाळावर टिळा लावून, गळ्यात कंठी वगैरे घालून कबीरसाहेब उभे राहिले. एक 10 वर्षाचं बालक आणि म्हणाले गोरखनाथ आधी माझ्याशी चर्चा करा, माझ्या गुरुजींशी नंतर बोला. बोला तुमचा काय प्रश्न आहे? गोरखनाथजी म्हणाले अरे कबीर, तू कालचा पोरगा आणि चर्चा गोरखनाथांशी करणार, काय वय काय तुझं? तेव्हा परमात्मा म्हणू लागले नाथजी तुम्हाला माझं वय ऐकायचंय, ऐका सांगतो. परमात्मा म्हणाले कि अरबों तो तेरे ब्रह्मा मर गए, 49 करोड़ कन्हैया और 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. आता त्यांनी अशी मोठी गोष्ट सांगितली की म्हणाले माझं वय काय आहे सांगू तुला? तर काय सांगतायत? आता दास संकल्पना स्पष्ट करू इच्छितो की कबीर इज गॉड. आणि पुण्यात्म्यांनो, वेदांनी प्रमाणित केलंय, कारण की आपण वेदांना ऑथेंटिक मानतो आणि तिथं प्रत्यक्ष पाहिलेल्या त्या साक्षीदारांनी, गरीबदास साहेबजींनी प्रमाणित केलं आहे. आता काय म्हणतायत? कब के बहे बैरागी कबीर जी, कद के बहे बैरागी. आता गोरखनाथजींनी विचारलं की तुम्ही कधी बैरागी झाला? तुम्ही तर लहान बालक आहात. तर काय म्हणाले भगवान? नाथ जी जब से बहे बैरागी, मेरी आद अंत सुध लागी. दूं कार आद का मेला, नहीं गुरु कोई ना था चेला. जब का तो हम योग उपासा, तब का फिरूं अकेला. धरती नहीं जद की टोपी दीनी, ब्रह्मा नहीं जद का टीका. शिव शंकर से योगी ना थे, जद का जोड़ी सिक्का. आता पूर्ण वेशभूषा जे वैष्णव साधू करत असत ते सगळे साजबाज करून चालले होते. फावडी फुवडी सगळं, टिक्का टक्का बिंदी तिलक लावून. परमात्मा म्हणतात ही माझी बिंदी टिक्का, हे सर्व सामान तुझं तर काहीच नव्हतं. ही पृथ्वी सृष्टी वगैरे काहीच नव्हतं. तेव्हापासून आहे मी आणि सगळं मीच निर्माण केलंय. आता सांगायची गोष्ट अशी की गोरखनाथांनी विचार केला की हा बालक तर मोठीच गोष्ट सांगतोय. म्हणाले कबीरजी गोष्ट ऐका, चर्चा माझ्याशी करायची आहे, मी आलोय बोलायला तुझ्याशी. गोरखनाथांनी त्रिशूळ काढून ठेवलेला होता आपल्या आसनासमोर. 6 फूट उंच, वरती त्याला 3 ते होतं टोकं. गोरखनाथजी आसनावरून उठले आणि त्रिशूळावर जाऊन वरती बसले सिद्धीने आणि म्हणू लागले हे पहा असे. गोरखनाथजी म्हणाले कबीरजी माझ्याशी चर्चा करायची आहे तर बरोबरीवर ये. जेव्हा नाथजी त्रिशूळावर विराजमान झाले तर दर्शकांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 असे निर्णय होत असत.
तर परमात्म्याने विचार केला, ज्ञान तर द्यायचंच आहे, ना हे दर्शक मानतील ना नाथजी मानतील, तर यांना तर त्यांच्याच पद्धतीने खाऊ घातलं पाहिजे. आता परमात्मा कसा होता, ते कपडे विणायला जसं आपल्या मानलेल्या आईवडिलांना मदत करायचे, तर एक धाग्याची कुकडी म्हणतात आमच्या इथे, चरख्यावरती सूत काततात आणि त्यावर कच्चा धागा गुंडाळलेला असतो, ती खिशात ठेवली होती. ते तर अंतर्यामी होते गुरु, तो काय बकवास करेल, किती करेल. तर ती कुकडी काढली धाग्याची, कच्चा धागा गुंडाळलेली रीळ काढली, इतकी मोठी असते ती, त्यावर जवळजवळ 150 फूट लांबीचा धागा गुंडाळलेला असायचा. त्या कुकडीचा म्हणजे त्या रिळाचा धाग्याचा एंड पकडला आणि बाकीचा असा फिरवला. तो उलगडत गेला, वरती गेला, पूर्ण उघडला आणि तो धागा एकदम सरळ उभा राहिला. परमात्मा तिथून उठले आणि 150 फूट उंच त्या धाग्याच्या वरच्या टोकावर जाऊन विराजमान झाले कबीरजी. आता हे आता समोर या चित्रामध्ये तुम्ही पाहिलत की परमात्मा धाग्यावर बसलेले आहेत, पण या फोटोमध्ये एवढं उंच नाही दाखवता येत. तर सांगायची गोष्ट अशी की परमात्मा म्हणाले की या नाथजी आणि बरोबरीच्या आसनावर बसून चर्चा करा. पुण्यात्म्यांनो, असं नव्हतं की गोरखनाथजी एवढ्या उंचीवर जाऊ शकत नव्हते, परंतु सिद्धी काय चीज असते. जसं हे घड्याळ आहे आणि ते सिद्ध केलेलं आहे मेकॅनिकने, वैज्ञानिकांनी, कारागिरांनी, आणि हे चालतं आहे. आणि याच्या समोर चुंबक आला तर हे पूर्ण जाम होऊन जाईल, याची सारी सिद्धी फेल होईल. तर ते तर चुंबक होते परमात्मा, आणि ही सिद्धी कृत्रिम होती यांच्याकडे. ते सर्व सिद्धियुक्त परमात्मा समर्थ, त्यांच्या समोर त्या नाथजींची सिद्धी जाम होऊन गेली. उठायला पाहिलं त्यांनी तर जमिनीवर असे धप्प दिशी आदळले. इकडे तिकडे बघितलं, सगळेजण हसू लागले, खूप टाळ्या वाजवल्या. नाथजी तर आदळले. आणि परमात्म्याने या धाग्यावर विराजमान होण्यापूर्वी सांगितलं होतं की नाथजी, आपलं आणि आमचं जे बोलणं झालं ते तर चर्चा करायच्या बाबत झालं होतं, ज्ञानाची चर्चा, हे जादूगिरी दाखवण्यासाठी नाही. नाथजी तर दुगणे फुगले. त्यांना वाटले यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये, की चर्चा करायची असेल तर आमच्या बरोबर बसून करा, नाहीतर चर्चा करू नका. तर परमात्म्याने त्यांची ही अशी फडक काढली होती. मग नाथजी म्हणू लागले की महाराजजी खाली या. आता समजून चुकले की जे प्रबळ पैलवान असतात ना, ते बकवास नाही करत, ते समजून जातात की हा आपल्यापेक्षा प्रबळ आहे. तर त्याचवेळी सांगितलं की या महाराज, खालीच बसून चर्चा करूया. आले, पण त्यांचं पोट भरलं नव्हतं. विचार केला की निदान एक वेळ तरी याची अजून परीक्षा घेतो. मग काय म्हणाले, गोरखनाथ म्हणाले की मी एक परीक्षा अजून घेतो तुमची, मग मानेल तुला विजयी. कबीर साहेब म्हणाले, सांगा. की मी या नदीमध्ये लपून बसतो, तुम्हाला शोधून काढ. म्हणाले, चला. गंगा तर समोरच होती. तिथे गंगेच्या किनारी ह्या गोष्टी सुरू होत्या. त्या घाटावर गेले. गोरखनाथांनी डुबकी मारली आणि माशाचं रूप धारण केलं. परमात्म्याने त्या माशाला पकडून गोरखनाथाचं रूप दिलं आणि किनाऱ्यावर बसवलं. म्हणाले, नाथजी हे पहा. आता नाथजी भिजलेल्या मांजरासारखे बसले होते. तेव्हा गोरखनाथजींनी विचारलं, हे परमात्मा, आपण कोण आहात, कुठून आला आहात? तेव्हा मालिक सांगू लागले, अवधू अवगत से हे चल आए, मेरा कोई भेद मरम ना पाया. अविगतातून, ज्या स्थानाशी कोणीच परिचित नाही, सतलोकातून चालत आलोय, परोक्ष स्थानातून, त्या धू लोकातून चालत आलोय मी. अवधू अवगत से हे चल आया, मेरा कोई भेद मरम ना पाया. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहां जुलाहे न पाया. आपली सच्चाई सांगत आहेत की ना माझा जन्म झाला, ना माझे कोणी माता पिता. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, एक बालक बन दिखलाया.
काशी नगर जल कमल पडेरा तहाँ जुलाहे न पाया। मात पिता मेरे कुछ नाही ना मेरे घर दासी। जुल्हे का सुत आण कहाया यु जगत करे मेरी हासी। परमात्मा सांगतायत, ना माझे कोणी माता पिता, ना माझी कोणी पत्नी, दासी आणि जुलाहेचा मुलगा बेटा असं म्हणून हे जग माझ्यावर हसतंय। काही जुने संस्कार, जुने वचन होते आमचे। ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा बालक बुण दिखलाया। काशी नगर जल कमल पडेरा तहाँ जुलाहे न पाया। मात पिता मेरे कुछ नाही ना मेरे घर दासी। जुल्हे का सुत आण कहाया यो जगत करे मेरी हासी। पांच तत्वों का धड़ नहीं मेरा म जानू ज्ञान अपारा। जो सत्य स्वरूपी नाम साहेब का ओहे नाम हमारा। पांच तत्वों का धड़ नहीं मेरे में जानू ज्ञान अपारा। सत्य स्वरूपी नाम साहेब का ओहे नाम हमारा। अदर दीप गगन गुफा में ता निज वस्तु सारा। तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन यो भी धरता ध्यान हमारा। हाड चाम लहू ना मेरे कोई जाने सतनाम उपासी। तारण तरण अभय पद दाता मैं हूँ कबीर अविनाशी। पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने काय सांगितलं की ना माझे माता पिता, ना माझं घर, ना दासी, आणि विणकराचा पुत्र म्हणून जग माझ्यावर हसतंय। मग काय सांगितलं की हे 5 तत्वांचं धड नाहीये माझं, मी अपार ज्ञान जाणतो आणि सत्स्वरूपी नाव साहेबांचं तेच माझं नाव। पुढं सांगतायत, आकाशाच्या गुहेमध्ये आधारदीप लागलाय सतलोकामध्ये, आणि तुझं हे ज्योतस्वरूपी अलख निरंजन ते सुद्धा माझंच ध्यान धरतात, माझी पूजा करतात, ध्यान धरतात। जसं पुण्यात्म्यांनो, जसं गीतेचं ज्ञान या ज्योतनिरंजनने दिलं ब्रह्मने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून, आणि तो म्हणतोय 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेण्यासाठी गेलं पाहिजे की जिथं गेल्यावर साधक परत कधीही संसारात येत नाही, आणि मी त्यालाच शरण आहे, त्याचीच पूजा केली पाहिजे अशी धारणा आहे। गीतेच्या अध्याय नंबर 18च्या 62व्या श्लोकात सांगितले की हे अर्जुन, तू पूर्ण भावाने त्या देवाला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील। 63व्या श्लोकात सांगितले की गीतेमध्ये मला जे ज्ञान द्यायचं होतं ते सगळं मी दिलंय। माझ्या शरण यायचं असेल तर युद्ध करावंच लागेल, त्याला शरण जायचं असेल, परमशांती मिळवायची असेल तर तत्वदर्शी संताचा शोध घे, ते तुला जसं सांगतील तसं कर। मग 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की गीतेतील गुप्तातील गुप्त ज्ञान मी तुला सांगितलंय, आता तुला जसं समजले तसं तू कर। 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात सांगितले की हे अर्जुन, गीतेचं अजून एक अतिशय गुप्त ज्ञान मी तुला सांगतोय, ते हेच आहे जे परमात्म्याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितलंय। तो माझाही पूज्य देव आहे, मी त्याची साधना करतो आणि त्याची भक्ती करूनच ही आपली 21 ब्रह्मांड चालवतोय तो परमात्मा। याच्या तपाच्या बदल्यात हा तिथे बसूनही तपश्चर्या करत राहतो, जसं शिवरूपात बसलेला पाहिला। शिवजींचा पिता आहे ह्या रूपामध्येही असतो कितीतरी वेळा। तर काय सांगतायत की तुझं ज्योतस्वरूपी अलख निरंजन, ज्याला तू सुप्रीम पॉवर मानतो आहेस, ब्रह्म, मी त्याचा इष्ट देव आहे, तो माझी पूजा करतो। तर पुण्यात्म्यांनो, आता ह्या प्रमाणांवरून स्पष्ट झालं की कबीर इज गॉड। अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे। सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार। बोलो सतगुरुदेव। सतगुरुदेव की जय। बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय। बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय। स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय।
गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं। सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वसदी नहीं। सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम। आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान। निराकार निर्विषम काल जाल भयभंजनम। निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशोन्दुनम। सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय। उज्ज्वल हिरंबर हरदम अम्बे परवा अथा है वार पार नहीं मध्यतम। गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना। करो अनुग्रह सोई पारस पद परवाना। आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा। चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा। परम शक्ति संगीतम रिधि सिद्धि दाता सोई। अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही। जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी। तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा। शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे। समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे। 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88। उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88। उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी। कर जोरों विनती करूं धरूं चरण पर शीश। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम। गले प्रेम की जेवड़ी जा खेचो हाँ जाऊं मैं। तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं। ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं। जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीश धरूं कहूँ जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे पूछेंगे कुशलात। आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो चाहे लाख लोग मिल जाही। हम जैसे तुमको बहुत हैं तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने मैं किसकी शरण में जाऊं। शिव ब्रंच मुनि नारदा तिनके हृदय न समाऊं। अब गुण किए तो बहुत किए करत न मनी हार।
बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन मार। अब गुण मेरे बाप जी बख्शो गरीब नवाज, जो मैं पूत कुपूत हूँ बोहरे पिता को लाज। मैं अपराधी जन्म का नक्सक भरे विकार, तुम दाता दुख भंजना मेरी करो संवार। सूरत करो मम साइया, हम हैं भवजल माही। आप ही बह जाएंगे जो तुम न पकड़ोगे बाँ। हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़े। जैसे काग जहाज का अब सूझत और न ठोरे। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनहार कबीर साहेब, कबीर परमेश्वरजी, हे आम्हा सर्व आत्म्यांचे जनक आहेत। हे आमचे कुळमालक, ते आमचे हमदर्द आहेत, ते आमच्यासाठी भटकत आहेत। पुण्यात्म्यांनो, आम्ही एक फार मोठी चूक करून ठेवली आहे, ज्याचा परिणाम म्हणून आपण या घाणेरड्या जगामध्ये दुःख भोगत आहोत। प्रत्येक प्राणी सुखाच्या शोधात, धनाच्या शोधात इथं फिरतो आहे। कुणी त्यासाठी साधनं स्वीकारली आहेत, कुणी सुखी होण्यासाठी धन मिळवणं हाच उद्देश स्वीकारलेला आहे, आणि कुणी आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतलेला आहे, तोही फक्त सुखप्राप्तीसाठी। कारण ह्या लोकामध्ये ती वस्तू नाहीये जिचा आपण शोध घेत आहोत। ती वस्तू कुठं आहे? ती सतलोकामध्ये आहे। त्या सुविधा ज्या आपण इथं शोधतोय त्या सतलोकामध्ये आहेत। एका मिठाच्या पोत्यात पडलेला एखादा किडा जर त्यात काही मिठाई स्वादिष्ट पदार्थ शोधतो आहे, तर त्याचे व्यर्थ प्रयत्न आहेत। ते तर मिठाईच्या पोत्यात असेल, मग त्यात कुठंही तोंड लावलं तिथे त्याला आनंदच मिळेल। तर ही 21 ब्रह्मांड या भगवान काळाची, ह्या ब्रह्मची, क्षरपुरुषाची, हे मिठाचं पोतं समजा। आणि सतलोक तो मिठाईचं पोतं आहे, साखरेचं पोतं आहे। तर त्या साखरेच्या पोत्यातच मिष्टान्न मिळतील, ह्या खारट मिठाच्या पोत्यात तो स्वाद मिळूच शकत नाही। पुण्यात्म्यांनो, ही गोष्ट जो दास तुम्हाला सांगतोय, ही कुठल्या डोम भाटाची गीतं नाहीयेत, ही कोणा सामान्य माणसाची सांगितलेली गोष्ट नाहीये। हे त्या सत्पुरुष पूर्ण परमात्मा कबीर भगवानांनी दिलेलं ज्ञान आहे, हे दास तुम्हाला सांगतोय। ह्यावर तुम्ही 100% 100% विश्वास ठेवा। कारण आम्हाला ह्या काळाकडून, ह्या नकली संत पंथ आचार्यांकडून इतकं भ्रमित केलंय की देवाचं नामोनिशाण सुद्धा ठेवलं नाही। जितके पंथ तितकेच मंत्र, तेवढंच भिन्न भिन्न ज्ञान, आपल्या आपल्या दंतकथा, आपले आपले वेगळे लोकवेद बनवले आणि आमची मनं अज्ञानाने भरून टाकली। पुण्यात्म्यांनो, पूर्ण परमात्मा सत्पुरुष कबीर देवजी आहेत, कबीर साहेब आहेत, कबीर भगवान आहेत। हे ते परमात्मा आहेत
ज्यांच्याविषयी चारही वेद साक्ष देत आहेत, त्यांचं गुणगान करताहेत. आणि तेच परमात्मा आपल्या विधानानुसार काशीमध्ये, बनारसमध्ये, ह्या भारत देशाच्या पावनभूमीवर, तसं तर परमात्म्याची सारी ब्रह्मांड, सगळी पृथ्वी त्याच्याच नियंत्रणाखाली येते. तरीही परमात्म्याने जिथं विशेष लीला केलेली असते तो इतिहास निराळाच असतो. काशी शहरात आले होते आणि 120 वर्ष ह्या धर्तीवर राहिले. एका जनसामान्य माणसासारखी लीला केली. आपल्या हातांनी काम करून निर्वाह करून दाखवला. ही सारी लीला त्या परमात्म्याने कशासाठी केली, का करतात ते असं, ते आपल्याला हे दाखवू इच्छितात की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ना कुठल्या खूप मोठ्या जातीची आवश्यकता, कारण त्यावेळी जेव्हा परमात्मा बनारसमध्ये आले होते, काशी शहरात आले होते, त्या काळी ब्राह्मण वर्ग, ब्राह्मण जात जी होती ती खूप उच्च मानली जायची आणि हीच धारणा होती की हेच लोक परमात्म्याला भेटले आहेत आणि हेच भगवान प्राप्त करू शकतात. सद्ग्रंथांचं अध्ययन करण्याचा अधिकार यांनाच आहे. यांचं काम आहे ऋषीमुनींचं की भगवानाचा शोध घेणं, त्यांच्याकडून शक्ती संग्रह करणं आणि आपल्याला वाटणं. आम्ही त्यांची सेवा करायचो आणि ते आम्हाला आशीर्वाद द्यायचे. ठीक आहे, जसं हे साधना करायचे, थोडा बहुत कोणाला लाभ पण मिळत असे कोणाकडून, म्हणजे अशी गोष्ट झाली की टायरमधून टायरमध्ये हवा भरण्यासारखी झाली. दोन्ही निरुपयोगी होतील. आता ते परमात्मा हे सांगण्यासाठी आले होते की परमात्मा कुठल्या जाती किंवा धर्माशी जोडलेले नाहीत, कारण की सर्व आत्मे त्याच परमात्म्याचे आहेत. आणि जो त्यांच्या सांगण्यानुसार सत्साधना करेल तर मालिक त्यांच्याबरोबर आहे, इतरांच्या नाही. परमात्मा क्या कहा करते, जैसे कहते हैं कि सुर ही बंधी चमार के और ब्राह्मण बोरा भांग और जिनने सतभक्ति करी नहीं वो नाहक धारे सांग. आता काय सांगतात की जर चांभाराच्या घरी, चर्मकाराच्या घरी म्हणजे क्षुद्र जातीमध्ये, आणि त्याने गाय बांधून ठेवली आहे दूधवाली, आणि ब्राह्मण उच्च जातीचा आहे आणि तो पेरतोय भांग आपल्या शेतामध्ये, आपल्या जमिनीमध्ये त्याची पेरणी करतोय, तर असं दूध जे अमृत आहे ते गायीपासूनच मिळणार आहे. भले ती कुठेही असो, ब्राह्मणाची असेल तर त्याला पण देईल, आणि चांभाराच्या घरी असेल तर त्याला पण देईल, शूद्राच्या घरी असेल तर त्यालाही दूध देईल, तर त्या गायीपासून दूध मिळतं. तर ही सतभक्ती मग कुणीही करो, त्यामुळे त्याला प्रभूचा लाभ प्राप्त होणारच. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन आपल्याला हे ज्ञान दिलं. जर ते मालिक आले नसते आणि आम्हाला हे ज्ञान दिलं नसतं, आपण कधीच आपल्या इच्छित स्थानावर जाऊ शकलो नसतो. आपण तर इथे आपण आपल्या एका चुकीमुळे अडकलोय. हे स्थान राहण्यायोग्य नाहीये. हा काय लोक आहे? इथं काही व्यवस्था आहे? विचार करून पहा सखोलपणे, कारण या काल भगवानाने आपल्याला एवढा वेळ देऊन ठेवलेला नाहीये. आपल्याला इतकं टेन्शनग्रस्त करून ठेवले. पूर्ण दिवस उदरनिर्वाहासाठी, पूर्ण दिवस रात्र, दिवसभर काम करायचं आणि रात्री त्याचंच चिंतन करत बसायचं. आपण विचारही करू शकत नाही की ही काय व्यवस्था आहे. रात्री झोपा, सकाळी उठलं की पळा, कमवा, खा, परत झोपा, खा, झोपा, परत मरा. बंगला बनवला म्हणतोय यात थाटाने राहीन, बनवता बनवताच मेला. आता थाट कुठे राहिला? तर परमात्म्याने येऊन हे सत्यज्ञान दिलं. जर ते परमात्मा आले नसते तर पुण्यात्म्यानो आम्हाला हे कसं कळलं असतं की अजून दुसरं ठिकाण पण आहे. आम्हाला तर या काळाच्या संदेशवाहकांनी, ह्या नकली पंथांनी, ऋषी महर्षींनी फक्त स्वर्ग, महास्वर्ग एवढीच माहिती देऊन फायनल करून ठेवलं होतं. त्यांनाही मुश्किलीने तेवढंच माहिती होतं. ते तर स्वतः दाता आले, चारही युगात येतात म्हणून आम्हाला कळलं. आज त्याच्या मुलांना हे ज्ञान झालं आणि ज्ञानाचा प्रसार त्याच परमात्म्याने केला. पुण्यात्म्यांनो, ह्या कलियुगामध्ये ते करवून घेतात. नाहीतर शिक्षणाची आम्हाला कशाला गरज पडली असती. बेईमान झालोय आम्ही.
भावाभावात प्रेम राहिलं नाही, भाऊ बहिणीत प्रेम राहिलं नाही, माता पित्यांवर प्रेम राहिलं नाही, माया माया दिसतीये. अशी मूर्खांची स्पर्धा लागलीये. मोठं घर बनवायचं, दुनिया जय जयकार करेल, तुझी प्रतिष्ठा वाढेल, मग त्यासाठी न जाणो किती किती उलटी सुलटी कामं करावी लागतात. तर परमात्मा सांगतायत, आग गए ना बावडे रहते भी सब जहाँ, बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाणा ना. की जे आधी गेले त्यांनी तर येऊन काही संदेश दिला नाही आम्हाला, आणि जे शिल्लक राहिले तेही हळूहळू मृत्यू पावत आहेत. आणि सांगतायत की बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाणा ना. साहेब म्हणजे भगवान परमात्मा. आता जसं आज आपल्या पूर्वजन्माच्या संस्कारांच्या आधारावर खूप सुविधा आहेत, चांगली पोस्ट मिळालीये, पैसा पण खूप आहे, मुलंबाळं पण चांगली आहेत, पुढे मुलाबाळांची व्यवस्था की जिथं लग्नकार्य पण चांगल्या घरात झालेलं आहे, जसं तुम्ही चांगलं मानता या मायेच्या पुजाऱ्यांना. परंतु संत मत याच्या विपरीत आहे. परमात्मा म्हणतायत, कबीर सब जग निर्धना और धनवंता नहीं कोई, धनवंता सो जानियो जिस पर राम नाम धन होई. तर काय सांगितलं भगवानाने? तुम्ही असा विचार करत असाल की माझी तर छान मजा चालली आहे, आनंद आहे, खूप सुख आहे. हे सुख आहे किती वेळाचं आणि तुमचंच पुण्य आहे. 1 मिनिटात मृत्यू होईल. चला मग कुठं? जर पुण्य चांगले असतील तर स्वर्गात. स्वर्गातील वेळ जर संपला, हा स्वर्ग काय आहे? हे एक रेस्टॉरंट आहे. स्वर्ग एक रेस्टॉरंट समजा. हे प्रत्येक शहरात असतात सुप्रसिद्ध रेस्टॉरंट. एक कॉमन रेस्टॉरंट आहे, स्वर्ग आहे, ज्याचा राजा इंद्र असतो. आणि ह्या प्रत्येक देवतेच्या लोकांमध्येही एक स्वर्ग आहे. जसं विष्णूजींच्या लोकामध्ये स्वतंत्र एक स्वर्ग म्हणजे रेस्टॉरंट आहे. ब्रह्माजींच्या लोकातही एक वेगळं रेस्टॉरंट म्हणजे स्वर्ग आहे. तसंच शंकर भगवानांच्या लोकमध्ये म्हणजे सर्व देवी देवतांचीही आहेत असं समजा. आणि जो साधक ज्याची पूजा करतो त्याच्या पास जातो, तिथे पुण्यकर्मी प्राणीच जातो ज्याने धर्मपुण्य केलं आहे, भक्ती केली असेल. तर जेव्हा हा स्वर्गात पोहोचतो त्याला सर्व सुविधा उपलब्ध होतात. जसं एखादी धनी व्यक्ती पिकनिकसाठी जातात उन्हाळ्याच्या दिवसात, कुलू मनाली सिमला साईडला जातात आणि 2 महिने उन्हाळ्याचे तिथे व्यतीत करतात. रेस्टॉरंटमध्ये खोली भाड्याने घेऊन तिथे राहतात. सर्व गोष्टी किमती असतात. त्याच्या खिशातूनच सगळा खर्च होत असतो, पण त्याला आनंद मिळतो. जेव्हा सोबत घेऊन गेलेले 20-30 हजार 2 महिन्यात संपतात तेव्हा तोंड बारीक करून खाली येईल आपल्या कर्मक्षेत्रामध्ये आणि परत सुरू करेल. 1 वर्षपर्यंत 2 पैसे वाचवेल, मग पुन्हा जाऊ शकतो. नाही वाचले तर तिथेच धक्के खात राहील, गर्मीला सहनच करील. तर पुण्यात्म्यांनो, त्याचा खिसा खाली झाला. जे सेव्हिंग होतं ते संपलं आणि परत तोच धंदा करायचा, तेच कर्म परत करायचे. तसंच फक्त पुण्यवान व्यक्तीच फक्त स्वर्गात जाऊ शकतात. स्वर्गामध्ये काय आहे? या सर्व देवदेवतांनी रेस्टॉरंट उघडली आहेत आणि त्यांचा आपापला पर्सनल चार्ज वेगळा असतो आपल्याला तिथं ठेवण्याचा, आणि त्यांचा तुम्हाला तिथं ठेवण्याचा पर्सनल चार्ज वेगळा असतो. पुण्यात्म्यांनो, आपण ह्या अध्यात्म्याच्या मार्गामध्ये मायनसमध्ये होतात. हा दास तर बिलकुल 0 होता. जसं परमात्म्याने म्हटले स्वतःवरतीच एक उदाहरण देऊन, पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए दीपक दे दिया हाथ. आता लोकवेदाच्या आधारावर जे ज्ञान आणि साधना करत होते ती व्यर्थ होती. सद्गुरू भेटले म्हणजे ही तत्वज्ञान रूपी टॉर्च आपल्याला मिळाली. आता तिच्या उजेडात आम्ही भटकणार नाही, मार्गावरून बरोबर जाऊ. तर आम्ही ज्या स्वर्गाला उत्तम मानत होतो, कोणी आमच्या घरातला सदस्य मृत्यू पावला तर आम्ही असं म्हणायचो की तो स्वर्गवासी झाला. तिकडं तर आपण म्हणतो स्वर्गात गेला. तिकडून आमचे गुरुजी येतात ब्राह्मण आणि काही दिवसांनी म्हणतात की तुझे वडील दिसले होते मला. स्वर्गामध्ये कपडे मिळत नाहीयेत त्यांना, 5 कपडे पोहोचवावे लागतील.
आणि मग कधी म्हणतात की तुझ्या पिताजींना दूध मिळत नाहीये स्वर्गामध्ये. एक गाय द्या गुरुजींना. तो दुभती गाय गुरुजींना देऊन टाकतो. तिचं दूध पिते गुरुजींचं कुटुंब. पुन्हा यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्याला तुम्ही स्वर्ग म्हणता त्यात दूध आणि कपडे मिळत नाहीत. हे तर आश्चर्यच आहे. मग काय खाक स्वर्ग आहे तुमचा? आधी तर हे स्वर्गापर्यंत जाऊच देत नाहीत. भूत बनवतात, साधना चुकीची करायला सांगतात. आणि काही छोटं मोठं पुण्य करून कोणी गेलंच स्वर्गात तर पुण्य संपलं म्हणून पुन्हा नरकात. आता स्वर्गातला कालावधी पूर्ण होताच मग तिथून म्हणतात चला. बायफोर्स जसा इथं तुमचा जबरदस्तीने मृत्यू होतो तसा स्वर्गातल्या देवतांचा पण बायफोर्स मृत्यू होतो ॲटोमॅटिकली. मग लगेच सांगतात चला नरकात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्योतिराम केशव घोरपडे. आपण कुठून आलात? पोगुर्डी गाव, तालुका जिल्हा सातारा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 14/2/21 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी वारकरी संप्रदायामध्ये होतो आणि वारकरी संप्रदायामध्ये असताना मला भजन गाण्याचा छंद होता. एकादशीचं व्रत करणे, पंढरपूरला पायी जाणे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पारंपरिक जे भक्ती होती, गणेशोत्सव करणे, नवरात्र करणे. आणि दररोज सकाळी मी आमच्या गावात एक मंदिर होतं, हनुमानाचं मंदिर आहे, तिथे रोज सकाळी जाणे, देवाला नमस्कार करणे. तिथून परत नंतर जाणाईचं मंदिर होतं, जाणाईच्या मंदिरमध्ये जाणे, देवाला नमस्कार करणे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे त्या भक्ती साधनेमध्ये आपण लीन होतात, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, या भक्ती साधना तर आपण करतच होतात. तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? मला आमच्या एक लहान मुलाने एक ज्ञानगंगा पुस्तक मागवलं होतं आणि ते माझ्या हातात मिळालं आणि ते वाचल्यानंतर मला संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आवडलं आणि खरा भक्तिमार्ग काय आहे हे कळालं. तुकाराम महाराजांचा एक अभंग होता, त्या अभंगामध्ये ते म्हणत होते, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, तुका सांगे मूलजना, देही देव का पाहना. मी असा विचार केला की जर तुकाराम महाराज जर असे म्हणतात तर मी मंदिरामध्ये जातो, पाया पडतो, तिथे डोकं टेकवतो, याचा काहीच उपयोग नाही. नंतर मग मी या पुस्तकाद्वारे संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर सातारमधलं देवडीमध्ये आहे हे कळाल्यानंतर मी या देवडीमध्ये आलो आणि त्यांची नामदीक्षा घेतली. सर, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून त्यांचा अनुग्रह घेतला त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या स्वतःमध्ये तथा आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय अनुभव आज आपल्याला आलेले आहेत? मला बरेच वर्ष, जवळजवळ 25 ते 30 वर्ष मी भजनात वगैरे इथे मला जागरण वगैरे व्हायचं आणि त्यावेळेला मला माझी एक तर या भक्तीमुळे तर लाभ न होता मला एक मूळव्याधाचा असा त्रास उद्भवला होता की तो मी डॉक्टरांच्याकडे गेलो, औषधं घेतली, कुठेच मला त्याचा काही झालं नाही. बाकी असे वैद्य वगैरे सोलापूर तालुका, पाटण तालुका, जिथे जिथे कोण सांगेल तिथे तिथे मी जात होतो, पण मला त्याचा काही फरक पडला नाही. ज्यावेळेला मी हे संत महाराजांची नामदीक्षा घेतली आणि घेतल्यानंतर मला एक 4 महिन्यामध्ये माझा हा पूर्ण मूळव्याध कंप्लीट बरा झाला. हा माझा एक अनुभव आला. दुसरी गोष्ट, मी आत्तापर्यंत 25-30 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये जे काढले त्याच्यामध्ये कुठलाच मला म्हणजे मार्ग मिळाला नाही.
भक्ती कशी करायची हे कळलं नाही. आम्ही भजन वगैरे गात होतो, पण असं वाटायचं की आमची हीच खरी भक्ती आहे, पण ती भक्ती नव्हती. नंतर मला ही ज्यावेळेला मी पुस्तक वाचलं त्यावेळेलाही मला कळालं. आज मला ती भक्ती घेतल्यापासून एकतर माझा हा मूळव्याध कंप्लीट संपला. तिसरी गोष्ट, जे बाकी शेतामध्ये जे काही उत्पन्न निघत नव्हतं, आज या भक्तीमध्ये आल्यानंतर मला उत्पन्नसुद्धा फरक पडला आणि आज माझं व्यवस्थितही चाललेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळाला, परमेश्वराची ओळख आपल्याला पटली. त्याचप्रमाणे जी शारीरिक व्याधी होती, मूळव्याध, यातूनसुद्धा आपल्याला आराम मिळाला आणि असे बरेचसे शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात आपल्याला लाभ मिळालेत. तर ह्या आपल्या लाभातनं आपण आपल्यासारखे जे आपले सहयोगी होते, पूर्वीचे जे आपले गुरुबंधू होते, जे वारकरी संप्रदायामध्ये अजूनसुद्धा आहेत, ते परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे आपले नातलग, आप्तेष्ट, मित्रपरिवार, या सगळ्यांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांची जी भक्ती जी आहे ही खरी भक्ती आहे आणि आपण जे आतापर्यंत जे भक्ती करत होतो तिथे आपल्याला खरे तिथे गुरु पण नाही. तसे आज संत रामपालजी महाराज साक्षात आहेत आणि ते 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यामधून पूर्ण ज्ञान देतात आणि आपल्याला त्यामुळं मोक्षाचा मार्ग मिळून जातो आहे. संत रामपालजी महाराज यांची आपण दीक्षा घ्या, नामदीक्षा घ्या आणि तुम्हाला त्यांच्यामुळे मोक्ष मिळून जाईल. सर, आज तुम्ही समाजाला सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्याकडनं नामोपदेश घ्या, गुरुमंत्र घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं. तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनलवरती एक सकाळी सत्संग आपला लोकशाहीर असतो. बऱ्याचशा TV चॅनलवरती त्यांचे नंबर येतात. ज्ञानगंगा पुस्तक आहे, जगण्याचा मार्ग आहे, त्याच्यावरती सुद्धा नंबर आहेत. ते नंबर आपण लावून जवळच्या नामदान सेंटरचा तुम्ही पत्ता करू शकता आणि तिथे आपलं नामदान घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने बऱ्याचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. त्याचप्रमाणे बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरसुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात, जसे की YouTube आहे, Facebook आहे, Instagram आहे. आणि संत रामपालजी महाराजांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे. त्या पुस्तकांमध्ये सुद्धा आश्रमाचे नंबर आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर तेथून त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्याचा जे नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. तर या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला त्या गुरुदीक्षा केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतील की जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराज ही नामदीक्षा देतील? 1 रुपयासुद्धा द्यायला लागत नाही. उलट रामपालजी महाराज आपल्याला एक त्यांची पुस्तिका देतात, मंत्र कार्ड देतात, फ्री देतात. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.